गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता केवायसी करणे अनिवार्य आहे। केवायसी केल्याशिवाय कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाहीये। आता यापुढे सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बिले कोषागार कार्यालयाला पेपरलेस पद्धतीने पाठवायची आहेत। तुम्हाला कागदोपत्री बिले पाठवता येणार नाहीत। पहिल्या टप्प्यात 190 कार्यालयाकडील कर्मचाऱ्यांची पगार बिले मे महिन्यात ऑनलाईन पद्धतीने दिली जाणार आहेत। त्यानंतर वन, महसूल, गृह तसेच जलसंपदा विभाग ची पगार बिले पाठवली जाणार आहेत। परंतु त्या अगोदर प्रत्येक कर्मचाऱ्याला बँक खात्याची केवायसी करावी लागणार आहे। राज्य सरकारचे जवळपास 17 लाख कर्मचारी आहेत। त्यांचा पगार आणि पेन्शनसाठी 9.5 ते 10 हजार कोटी दर महिन्याला द्यावे लागतात। सध्या अनेक विभागांमध्ये मंजूर पदांपेक्षा जास्त पदांसाठी ऑफलाईन पगार बिलांमधून पगार दिला जातो अशी तक्रार आहे। त्यामुळे आता नवीन सेवार्थ प्रणालीतून प्रत्येक विभाग कार्यालयाकडून मंजूर आणि कार्यरत पदांची माहिती गोळा केली जाणार आहे। शासन निर्णयानुसार शासनाच्या सर्व विभागातील जेवढी पदे मंजूर झाली आहेत तेवढ्याच कर्मचाऱ्यांना पगार वितरित केला जाणार आहे। त्याशिवाय पगार बिलांची नवीन सेवार्थ प्रणाली ऑनलाईन आहेत। त्यासाठी पदभरतीचे शासन निर्णय पडताळले जाणार आहेत। त्यातून प्रत्येक शासकीय कार्यालयात मंजूर पदा एवढेच कर्मचारी आहेत की त्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा पगार तर काढला जात नाही ना, याबाबत माहिती समोर येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांना DDO लॉग इन ID आणि पासवर्ड मिळणार आहे। कार्यालयाकडील सर्व पगार बिले ऑनलाईन पद्धतीने पाठवायची आहेत। यावेळी DDOच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येईल। त्यानंतर पगार बिल कोषागार कार्यालयाकडे जातील आणि त्यानंतर पगार जमा होईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।